नमस्कार मंडळी, मंगळवार मार्केटिंगच्या आजच्या एपिसोडमध्ये तुम्हा सगळ्यांचं स्वागत. आज आपल्याबरोबर गप्पा मारायला आलेले आहेत प्रसाद फडके. ते फाउंडर आहेत इको बायो ट्रॅप ह्या एक अत्यंत इंटरेस्टिंग आणि इम्पॅक्टफुल ऑर्गनायझेशनचे. तर त्याविषयी आपण जाणून घेणारच आहोत. त्यांचा एक्सपिरियन्स पण भरपूर आहे आणि आत्ता ते ज्या पद्धतीचे एक्सपेरिमेंट्स रन करतायत प्लस जे प्रोडक्ट आहे तर त्याविषयी सुद्धा ते आपल्याला सांगणार आहेत. प्रसाद, वेलकम टू मंगळवार मार्केटिंग. थँक्यू सम, थँक्यू सो मच. नमस्कार. येस, सो इको बायो ट्रॅप असं म्हणल्यावरती लक्षात साधारण येतं की काहीतरी ट्रॅप करताय तुम्ही. तर एक्झॅक्टली हे ऑर्गनायझेशन किंवा हे प्रॉडक्ट काय आहे आणि त्याचा इम्पॅक्ट थोडक्यात जर का सांगितलं तर त्यांनी आपण सुरुवात करूया. कुठलाही प्रॉब्लेम सॉल्व्ह करत असताना विषय असतो की तो प्रॉब्लेम किती गहन आहे. राईट. आणि आमच्याकडे जो आम्ही हा प्रॉब्लेम सॉल्व्ह करायचा ठरवलं तो मॉस्किटो मच्छरांचा, डासांच्या उत्पत्तीमुळे जे डेंगी, मलेरिया, चिकनगुनिया, झिका आणि इतरत्र रोग होतात त्यांच्यासाठी तो काय आपण सोल्युशन करू शकतो ह्या विचारधारणेने कंपनीची स्थापना झाली. आणि त्याच्यामध्ये आमच्या एक लक्षात आलं की आपण आत्ता म्हणजे मलेरियाची डिस्कव्हरीला ह्या ऑगस्ट 25ला 126 वर्ष होतील. सर रोनाल्ड रॉस यांनी मलेरिया डिस्कव्हरी आफ्रिकेत नाही पण भारतामध्ये सिकंदराबादमध्ये केली. आणि 126 वर्ष होऊन पण आपण लोकांना पृथ्वी तलावरून चंद्रावर पाठवलंय, मार्सवर पाठवलंय. आपण आर्टिफिशियल इंटेलिजन्सच्या एरामध्ये राहतो पण मलेरिया, डेंगी ह्यांच्यावर आपण प्रभावी उपाय शोधू शकलो नाही. आणि मग आम्ही जेव्हा त्याचा थोडा मध्ये अभ्यास केला आणि रिसर्च केला तर तेव्हा आम्हाला कळालं की आपण त्यांना मच्छरांसाठी आता प्रामुख्याने 2च गोष्टी करतो त्यांच्या कंट्रोल करण्यासाठी, वेक्टर कंट्रोलसाठी, डिसीज एपिडेमियोलॉजी पुढची. पण त्यांचा कंट्रोल करण्यासाठी आपण 2च गोष्टी करतो. एक म्हणजे त्यांना पळवून लावतो. राईट. विविध प्रकारचे धूप, दीप, वेपरायझर्स लावून किंवा बॉडीवर लोशन्स लावून, किंवा दुसरं त्या ॲडल्टला मारतो. आणि मग ह्याच्यामध्ये असं लक्षात आलं एवढ्या दोन्ही गोष्टी करून जर काही हा प्रॉब्लेम सॉल्व्ह होत नसेल तर कुछ तो गडबड है दया. ह्याच्यामध्ये नक्कीच काहीतरी एक मेजर इश्यू आहे. आणि मग जेव्हा काय इश्यू आहे, काय व्हॉट इज द मिसिंग एलिमेंट, आपण काय मिस करत आहोत, काय कमतरता आहे, ह्याच्यावर लक्षात आलं आम्हाला की आपल्याकडे असं आतापर्यंत एकही डिव्हाइस झालेलं नाहीये जे मॉस्किटोच्या सोर्सवरच अटॅक करून सोर्स रिडक्शन करतं, म्हणजे मुळापासनं उकडतं, किंवा सोप्या भाषेत मॉस्किटोचं पॉप्युलेशन रिडक्शन करणारं असं कुठलंही डिव्हाइस केलेलं नाहीये. आणि मग सस्टेनेबिलिटी अँगलवर जर का विचार केला आम्ही की एखादं सस्टेनेबल प्रॉडक्ट आपण तयार केलं, जी आपण कुंडी केली जी कागदापासून निर्माण होते. आणि जो वेस्ट आहे सर्वात लार्जेस्ट म्हणजे आपल्या अमेझॉनचे किंवा फ्लिपकार्टचे बॉक्सेस जे आपल्याकडे येतात तर ते आपण रिसायकल करतो आणि त्याच्यापासून एक कागदाची पुठ्ठ्याची कुंडी करतो. आणि त्या कुंडीमध्ये एक अट्रॅक्टंट दिला गेलेला आहे आणि एक किलिंग इन्ग्रेडियंट आहे. आणि त्या कुंडीमध्ये फक्त पाणी भरून ठेवायचं आणि पाणी भरून ठेवल्यानंतर ती मादा मच्छर त्याच्यामध्ये अट्रॅक्ट होते आणि ती अट्रॅक्ट झाल्यानंतर त्या अट्रॅक्टंटमुळे त्याच्यात अंडी घालते आणि त्याच्यामध्ये किलिंग इन्ग्रेडियंट एन्श्योर करतं की त्या अंड्यांचं ॲडल्टच्या रूपांतरात किंवा प्रजननच टोटली बंद होतं. आणि अशा रीतीने आपण त्यांचा ब्रेक द चेन करू शकू. आणि ब्रेक द चेन ह्याच्यासाठी महत्वाचं की सायन्स आपल्याला सांगतं की फक्त फिमेल मॉस्किटो बाईट करते, मादा मच्छरच फक्त चावते. आणि ती चावल्यानंतर अंडी फक्त पाण्यात घालते. तिचं आयुष्य फक्त 15 ते 30 दिवस असतं. आणि या छोट्या स्पॅनमध्ये, कालावधीमध्ये, फक्त 15 ते 30 दिवसाच्या आयुष्यामध्ये ती कमीत कमी 500 ते 1000 अंडी घालते. म्हणजे दिस बीट्स कोविड मल्टिप्लायर हँड्स डाऊन. म्हणजे मॉस्किटो मल्टिप्लायर बीट्स कोविड मल्टिप्लायर हँड डाऊन. आणि कोविडने आपल्याला शिकवलं ब्रेक द चेन. तर ह्या पद्धतीने आपण जर का मच्छरांची ब्रेक द चेन केली, डासांची उत्पत्तीच नष्ट केली तर मग ना बजेगा बास न बजेगी बासरी. आणि मुळापासून आपण त्याच्यापासून आघात करून लोकांना डेंगी, मलेरिया, चिकनगुनिया सारख्या डासांच्या रोगांपासून सुरक्षितता प्रदान करू शकतो. राईट. आता ही जी कुंडी तुम्ही म्हणताय तो एक बेसिकली एक पॉट आहे जो आपण बघितला. तर त्याची लिंक आणि ह्या सगळ्या गोष्टी आपण एपिसोडच्या डिस्क्रिप्शन मध्ये तर देऊच या. पण ही जी कुंडी तयार जी झालेली आहे, सो आता ह्याचं एक्झॅक्ट मेकॅनिझम कसं होतं की ती कोणी लावायची, कुठे लावायची,
त्याने काय मेन फक्त कुंडी लावली की डास जातात असं आहे, त्याची सायकल ते थोडंसं एक्सप्लेन करा. बर, ही आपली एक कुंडी आहे, तर ती साधारण 400 स्क्वेअर फीटचा एरिया कव्हर करते. बर 400 स्क्वेअर फीट म्हणजे एक साधारण आपला स्टँडर्ड 1 BHK घराला एक भरपूर होते. आता त्या पटीने समजा तुमचा 2000 स्क्वेअर फीटचा असेल तर मग 5 लागतील हम्म, वगैरे. हम्म. त्याच्या काही इलेक्ट्रिसिटी लागत नाही, काहीही बॅटरी रिचार्जिंग काहीही नाही. फक्त पाणी भरून ठेवायचं त्या कुंडीमध्ये. पाणी भरून ठेवल्यानंतर ती कुंडी साधारण 4 ते 6 आठवडे चालते आणि 4 ते 6 आठवडे चालल्यानंतर ती मग गळून जाते. हम्म. शक्यतो ती बाहेर ठेवावी आउटडोअरला. घरी असाल तर आपल्याकडे हॉर्टिकल्चर भरपूर असतं, जिथं आपण झाडं फुलं लावलेली आहेत त्याच्यामध्ये फक्त डायरेक्टली अवे फ्रॉम सनलाईट. आणि त्याचं कारण असं आहे की कुठलीही आई आपल्या मुलांना जीव देताना भर उन्हात जीव देणार नाही. हम्म. त्यामुळे आयडियली आडगळीच्या ठिकाणी लोक मला विचारतात की ड्रॉइंग रूम मध्ये टिपॉयवर ठेवू का, तर तो डेकोरेटिव्ह पीस नाहीये. हम्म. तिथं ती अंडी घालणार नाही. पण तुम्ही कोपऱ्यात लॉबीजमध्ये ठेवलं, लॉबीमध्ये पण हल्ली बऱ्याच वेळेला हॉर्टिकल्चर असतं, किंवा बेसमेंट्सच्या पार्किंगमध्ये, ह्या मोठ्या मोठ्या कंपन्यांमध्ये AC चिलर रूम असते, किंवा सिवेज ट्रीटमेंट STP ट्रीटमेंट प्लांट्स असतात, किंवा कचऱ्याचा आपली जागा असते आणि हॉर्टिकल्चर, अशा ठिकाणी ही कुंडी ठेवावी आणि दर 4 ते 6 आठवड्यानंतर ती बदलून घ्यावी. म्हणजे बेसिकली खूप सोपं आहे की एकदा कुंडी अगदी. तुमच्याकडे असेल तर फक्त त्याच्यात पाणी भरायचंय बस. आणि ठेवून द्यायचंय. बस बस आणि मग बस. हे आता वर्क कसं होतं की पाणी कुंडीमध्ये आपण ठेवलं जिथे साधारण आपण असं म्हणू की डासांचं प्रमाण जास्त आहे. सो पाणी भरून ठेवलेली कुंडी एक्झॅक्टली वर्क कशी करते टू ब्रेक दॅट चेन? ओके. तर पाणी भरून ठेवल्यानंतर आपल्याला आता आपण थोडंसं सायन्सकडे परत जाऊ. सायन्स काय सांगतं की मॉस्किटो फक्त 15 दिवसच, 15 ते फिमेलच चावते पहिली तर. तिचं आयुष्य 15 ते 30 दिवस, मेलचं आयुष्य साधारण 7 दिवस. ते 3च गोष्टी करतात त्यांच्या लाईफस्पॅनमध्ये. Right. दे मेट, दे सक ब्लड अँड दे ब्रीड, विच इज दे ले एग्स. रिन्स अँड रिपीट ही सायकल. सुदैवानी अजून, अर्थात दुर्दैवानी म्हणूया आपण, दुर्दैवानी अजून ना झुकरबर्गनी किंवा रीड हॅस्टिंग्सनी त्यांच्यासाठी व्हॉट्सॲप, फेसबुक, इंस्टाग्राम असं काही केलेलं नाही की ते आपल्याला चावायच्या ऐवजी अजून काही करायच्या ऐवजी अजून काही गोष्टी करतील. प्रॉब्ली दॅट्स अनदर आयडिया फॉर समबडी टू इनोव्हेट ऑन. बट गोईंग बॅक, ते बाकी ह्या तिन्ही गोष्टी करत नाही ना, एकमेकांशी बोलतात. तो जीव एकमेकांशी बोलत नाही. तिकडं फेसबुक लाईक शेअर, अरे इकडं जाऊ नको, असं काहीच नाहीये. बरोबर. right? आणि ते पाण्यातच, हा निसर्ग नियम आहे की ते पाण्यातच अंडी घालते. राईट. त्यामुळे आपण त्याच्यामध्ये अट्रॅक्टंट एक दिलेला आहे त्या कुंडीत. पाणी टाकल्यानंतर ऍक्च्युली ते ऍक्टिव्ह होतं, कुंडी ती ऍक्टिव्ह होते. विदाऊट पाणी टाकून नुसती ठेवली तर काय उपयोग नाही त्याचा. राईट. आणि त्याच्यामध्ये तो अट्रॅक्टंट जो दिलाय तो थोडासा आपण आईसारखा विचार केलेला आहे. कारण सायन्स आपल्याला काय सांगतं की तिचं आयुष्य फक्त 15 ते 30 दिवस आहे. आणि म्हणजे काय की तिने अंडी घातल्यानंतर, ते मॅमल्स नसल्यामुळे ब्रेस्ट फिडिंग हा कन्सेप्ट तिकडे नाही. त्यामुळे आई तिच्या मुलांना मोठं झालेलं पाहणार नाहीये. मग ती जर का तिच्या मुलांना मोठं झालेलं पाहणार नाहीये, तर कुठलीही आई हा 3 गोष्टीचा प्रादुर्भावाने विचार करते, रोटी, कपडा आणि मकान. कारण मी माझ्या मुलांना मोठं झालेलं पाहणार नाहीये. तर तो कंटेनर, जो आपली जी कुंडी आहे, ती कपडा, म्हणजे कपडा आणि मकान ह्याचं काम करते. आणि आत जो आपण अट्रॅक्टंट दिलेला आहे ते रोटीचं काम करतं, की ती म्हणते अरे आता मी इथं अंडी टाकल्यानंतर माझी मुलं पौष्टिकरित्या वाढू शकतील. आणि ह्यात प्रभुर्वानी ना, डेंगीची जी मादी असते ती इतकी शातीर आहे की पहिली गोष्ट तर म्हणजे आम्ही आजच्या झेन झी और मिलेनियल टर्मिनॉलॉजीमध्ये आम्ही डेंगीला द मोस्ट फ्लर्टेशियस मॉस्किटो असं म्हणतो. रिझन इज की चावताना पण ती जेव्हा चावते, ते चावायचं कारण म्हणजे तिला प्रोटीन लागतात, म्हणून ती आपल्याला बेसिकली चावते. आणि ती एकदा चावल्यानंतर तिचं पूर्ण पोट भरेस्तोपर्यंत ब्लड मिल सक करते. ऑल अदर मॉस्किटोज एक्सेप्ट डेंगी. डेंगी एकाला चावते, मग दुसऱ्याला चावते, मग तिसऱ्याला चावते. असे मिनिमम 5 ते मॅक्झिमम 18 लोकांना ती चावते. म्हणजे एवढं इन्फेक्शन ऑलरेडी झालेलं आहे. बरोबर. त्यामुळे तो डेंगी रोग जो म्हणजे मासिव्ह स्प्रेडर ह्याच्यासाठी आहे. आणि दुसरं, ती का फ्लर्टेशियस आहे, कारण तिच्या मुलांची इतकी काळजी आहे की ती एकाच ठिकाणी सगळे अंडे घालत नाही. बाकीचे बरेच मॉस्किटो एकाच ठिकाणी सगळे अंडे घालतात. डेंगीवाली थोडे ह्या कंटेनरमध्ये, थोडे दुसऱ्या कंटेनरमध्ये, थोडे तिसऱ्या कंटेनरमध्ये. आणि डेंगी मॅसिव्हली कंटेनर ब्रीडर आहे. तर
म्हणून आम्ही तिला मोस्ट फ्लर्टेटियस असं म्हणतो. राईट. पण मग आता इफ यू लुक ॲट इट फ्रॉम अ सायंटिफिक वे अगेन, प्रोबॅबिलिटी ती वाढवत चालली टू फॉर द सर्व्हायव्हल बेसिकली. ऍब्सोल्युटली की ते, आणि दे हॅव लर्न. म्हणजे आधीचा तर 15 दिवस होतं, त्याच्या पुढे त्यांची एक्सपेक्टन्सी 30 दिवस झाली आहे. आता काही रिसर्च सांगतो काही इन्सेक्टिसाइड्स ना त्यांना हे resistance झालेलं आलेला आहे. आहे. त्यामुळे त्याच्यावर पण रिसर्च त्या साईडला चालू राहणार आहे की नवीन आणि हल्ली हर्बल येत आहेत, नॅनो पार्टिकल्स येत आहेत, त्यामुळे ते डेव्हलपमेंट होतंय. बट इसेन्शियली द क्रक्स इज सोर्स रिडक्शन. आणि आपलं एन्व्हायरमेंटल डिपार्टमेंट, फॉरेस्ट डिपार्टमेंट आहे ना, फार सुंदर काम करतं. फॉरेस्ट डिपार्टमेंट काय करतं, जर का नरभक्षक बिबट्या किंवा वाघाला पकडायचं असेल तर तुमच्याकडे ऑप्शन नंबर 1 आहे ट्रँक्विलायझर गन घेऊन. पोचर्सची आपण बोलायला नको, ते वेगळ्या गोष्टी करतात. पण ट्रँक्विलायझर गन्स घेऊन दे विल रन बिहाइंड द प्रिडेटर. राईट. आणि मग ते रनिंग म्हणजे ढुंडो रे साजना, कधी मिळेल माहिती नाही आपल्याला. बरोबर. पण त्याच्याऐवजी मग फॉरेस्ट डिपार्टमेंट काय करतं, दे पुट अ बेट इनसाइड ऑफ द केज. आणि मग त्या प्रिडेटरला आपण ड्रॉ करतो तिला, की मग तो नरभक्षक वाघ किंवा बिबट्या पिऊन फसतो त्याच्यामध्ये. दिस इज एक्झॅक्टली दॅट. वी आर ड्रॉईंग देम की दुसरीकडे कुठं अंडी टाकू नका, आणि त्याच्याऐवजी ह्या कंटेनरमध्ये टाका, आणि मग प्रजनन त्याचं बंद होईल. कालांतराने तुमचं मॉस्किटो पॉप्युलेशनच रिड्यूस झालं तर डिझीजचा मॉस्किटोच नाही तर डिझीज काय येणार आहे त्या पर्टिक्युलर एरियामध्ये. राईट. मग एकदम सिम्पली जर सांगायचं झालं तर जी फिमेल मॉस्किटो आहे ती कुंडीमध्ये अंडी घालते, कारण आपण बेट ठेवतो. बरोबर. अंडी घातल्यानंतर जेव्हा प्रोजेनी तयार होते का, ती अंड्याच्या लेवलला मरतात का ते बच्चे बाहेर येऊन मग मरतात? तर ह्याच्यामध्ये पण इंटरेस्टिंग आहे. डेंगीचं जी आहे ती डेंगी अंडे बाहेरच पडत नाही. म्हणजे अंड्यांमधनं लार्वा डेंगीचा लार्वा येत नाही नाही. बाहेर. त्या स्टेजमध्ये 4 स्टेज असतात, एक एग, लार्वा, प्युपा आणि ऍडल्ट. येस. बरोबर. तर डेंगीच्या केसमध्ये, कारण डेंगी जी अंडी घालते ना ती मी सांगितलं कंटेनर ब्रीडर, म्हणजे ती साईडला अंडी घालते, पाण्याच्या वरती घालत नाही, साईडला अंडी घालते डेंगी हे. त्यामुळे डेंगीच्या केसमध्ये ती अंडी बाहेर येतच नाहीत, कारण ती साईडला असतात म्हणून. बरोबर. मलेरियाच्या केसमध्ये पर्टिक्युलरली मुंबईत, आणि मुंबई एकमेव सिटी आहे भारतातली की विच डील्स विथ बोथ मलेरिया अँड डेंगी. तुम्ही पुण्यात बघितलं तर पुण्यात फक्त डेंगी आहे, दिल्लीमध्ये जावा डेंगी आहे. मलेरिया जनरली रुरल एरियामध्ये जास्ती आहे, पण अर्बन मलेरिया हा अर्बन सिटीजमध्ये तुम्ही बघितलं तर ते फक्त आणि फक्त मुंबईत आहे. आणि ती मलेरिया किंवा बाकीच्या ज्या अंडे आहेत, आणि एक न्यूसन्स मॉस्किटो पण असतो आपल्याला, क्युलेक्स म्हणतो, जो फक्त कानाच्या पाठीमागे येऊन करतो, गुणगुणतो आणि बाकी काय करत नाही. तर ती सगळी पाण्याच्या वरती सरफेसवर अंडी घालतात. त्यामुळे मग त्या केसमध्ये ते अंडीचं लार्वामध्ये रूपांतर होतं, पण ऍडल्ट इमर्ज होत नाही. लार्वल 1-2 ला म्हणजे मायक्रोस्कोप खाली बघितलं तर आपल्याला ते लार्वा दिसतात, अदरवाईज लार्वाही दिसत नाही. राईट. अर्थात लार्वाही दिसत नाही. पण डेंगीच्या केसमध्ये आपल्याला अंडी क्लिअरली दिसतात की हॅच झालेली नाहीयेत म्हणून, पण ती इन्फेक्टेड झालीत की आता ती इथून पुढे कधी हॅचच होणार. राईट. आणि हे सोल्युशन जे कुंडीच्या आत आपल्याकडे असतं, तर ते पेटंटाइज तुम्ही केलं असेल किंवा काय त्याच्यामध्ये एक्झॅक्टली किलिंगचा हे काय, ऑब्व्हियसली जे डिस्क्लोज करता येईल त्या ह्यानी नाही. ऍक्च्युली किलिंग वर आमचा पेटंट नाहीच आहे. आणि आपण कशावर आहे त्याच्यावर 1 मिनिट. पण किलिंगचं जे आम्ही वापरतो ते भारत सरकार मान्यता प्राप्त आणि गव्हर्नमेंट ऑफ इंडियाच्या प्रोग्राम मध्ये, म्हणजे ते सोल्युशन तुम्हाला आता जरी तुम्ही कुठल्याही ऍग्रिकल्चर शॉप, म्हणजे पुण्यात बघायला म्हटलं तर मोठं नाव नाईक बियाणे स्वारगेटच्या चौकात, त्यांच्याकडे येऊन जर का त्यांना सांगितलं की मला मॉस्किटोचा लार्वा किल करायला सोल्युशन द्या, तर ते तुम्हाला 1 किलोचं पाकिट देतील, एवढाच विषय जो तुम्हाला वर्षभर पुरेल. आणि लोक ते, पण दॅट इज आफ्टर फॅक्ट. आपण मग त्या वॉटर बॉडी ट्रीट करतोय, राईट. मग ते पॉटेबल वॉटर आहे का नाही, ते सगळे बाकीच्या रिस्ट्रेंड करत नाही. बट सो इट इज ऑलरेडी अप्रूव्ड बाय द गव्हर्नमेंट ऑफ इंडिया. आणि मला हे प्रधुरबानी आपल्या सांगायचं वाटतं की आम्हाला 1.5 वर्ष आम्ही फक्त हेलपाटे खात होतो युनियन गव्हर्नमेंटमध्ये, सेंटरला, की हे प्रॉडक्टला अप्रुव्हल लागतं, रेग्युलेटरी काही लागतं का नाही लागत वगैरे. आणि फॉर्च्युनेटली आपले पिंपरी चिंचवड महानगरपालिकेचे आधीचे एक कमिशनर होते, पुण्यात PMTचे पण होते, डॉक्टर श्रीकर परदेशी. करंटली ही इज द IAS सेक्रेटरी to the Honorable Deputy CM. Right. And at that point of time, Pardeshi sir was the joint secretary in the PMO. And I happened to meet him. आणि 1.5 वर्षानंतर मी त्यांना प्रॉब्लेम सांगितला
अँड देन ही इंटरव्हीन्ड अँड विदिन 15 days वी वर लाईक, अरे तुम्ही जर का हे बनवत नसाल, तुम्ही सरकार मान्य वापरताय, जे आम्ही सांगितले अशा पद्धतीने वापरा, तर तुम्ही का 1.5 वर्ष वाया घालवले आम्हाला माहिती नाही. यू कॅन जस्ट गो आणि भारत सरकार प्रोग्राम मध्ये वापरेल का नाही तो हेल्थ नंतरचा डिपार्टमेंटचा विषय. विषय आहे, तो वेगळा विषय. पण ह्याला तुम्हाला रेग्युलेटरीची काही गरज नाही. आणि हे ऑलरेडी आम्ही सर्टिफाय केलेले आहे की अॅनिमल्सवर सेफ आहे, पेट्सवर सेफ आहे, त्याचे स्टँडर्ड राईट राईट. त्यामुळे तोही काही नाही. फक्त आपण एक ऍडिशनल फीचर काय केला कुंडीमध्ये थोडासा, की त्याला एक हँगिंग नेट मेकॅनिझम दिला. आणि त्याचं कारण पण धारावी होतं. आम्ही जेव्हा पहिल्यांदा धारावीत गेलो तेव्हा आम्ही हँगिंग मेकॅनिझम केला नव्हता. बरोबर. आणि धारावीची गल्ली आहे म्हणजे असं आहे की छत्री उघडून चालता येत नाही. आणि दुर्दैवाने गेले 1.5 वर्षाच्या आमच्या तिकडच्या जे आम्ही काम करतोय धारावीमध्ये लोकांचा जीव वाचवण्यासाठी, त्याच्यामध्ये परिस्थिती तिथं इतकी वाईट आहे की एखादी डेड बॉडी जर का बाहेर यायची असेल तर त्या माणसाला 4 खांदे सापडत नाही हो. त्याला गुंडाळून अशी ओढत आणावी लागते. ही धारावीची वस्तुस्थिती आहे. आणि मुंबईचा पाऊस तर कहर, म्हणजे तो काय बरोबर. विचारायची गरजच नाही. बरोबर. मग अशा केसमध्ये आम्ही पहिल्यांदा, मी आणि आमचे सायंटिस्ट डॉक्टर घोष दोघं जण, जेव्हा नितीनही होता, आम्ही 3 जण जेव्हा बघायला गेलो धारावीचं सर्वे की आता आपल्याला इथे डिप्लॉय करायचं, तेव्हा लक्षात आलं की अरे आपण तो स्टार्ट होने से पहिले ही फेल हो गए. कारण ह्या कुंड्या ठेवणार कुठं इथं, अशा नुसत्या ठेवून तर धारावीमध्ये चालणार नाही. ज्याला ऑपरेशनल फिजिबिलिटीचा हा विषय येतो, तिथे टिकणारच नाही कदाचित. एक्झॅक्टली, नाही टिकणार तिथं ती. मग त्याच्यासाठी आम्ही हँगिंग ऑप्शन तयार केला आणि मग तो हँगिंग ऑप्शन तिथं त्या प्रदर्शनाने लावला. आणि मग त्या हँगिंग ऑप्शननी दुसरा एक ॲडेड बेनिफिट नंतर असं झाला की तुमच्या आता घरी वापरायचा म्हटलं आपल्याकडे नॉन स्लम एरियामध्ये, तर आपल्याकडे पेट्स असतात, बरोबर, लहान मुलं असतात, बरोबर, पिजन्स असतात, तर ते मग त्या जाळीमुळे जात नाही, पण त्या जाळीमधनं मच्छर जातो. राईट राईट. थोडंसं डासांचे पण पेक्युलियर कलर अट्रॅक्टिंग फीचर्स आहेत बरं का. दे लाईक ब्लॅक, रेड, ऑरेंज आणि सायन. हे 4 कलर सायंटिफिकली दृष्ट्या आर मोर अट्रॅक्टेड टू मॉस्किटो. बऱ्याच वेळेला तुम्ही बघितलं तर येतं बघा, जसं पाणी साचू नका हा सगळीकडे सांगतो, तसं वेअर लाईट कलर्ड क्लोदिंग पण येतं. राईट राईट राईट. आणि आता तुमच्या कुंडीवरती पण ना ब्लॅक आणि रेड मध्ये ते लिहिलेलं आहे. ऍब्सोल्युटली. म्हणजे फ्रॉम अ ब्रँडिंग गाईडलाईन पॉइंट ऑफ व्ह्यू जर बघायला गेलं तर त्याची रिडेबिलिटी थोडीशी असं वाटू शकतं की अरे हे तुम्ही पांढऱ्यात का नाही लिहिलं, म्हणजे टेक्स्ट कॅन बी ब्लॅक अँड व्हाईट अशा ह्याच्यात. पण ते रिझन इज दिस की रेड आणि ब्लॅक ऑब्व्हियसली. सो वी म्हणजे प्रॉडक्ट इज बिल्ट ऑन सायन्स, शास्त्री. इट इज ऍब्सोल्युटली बिल्ट ऑन एव्हरी सायंटिफिक एलिमेंट इन्क्लुडिंग द कलर्स. मला लोक येऊन विचारतात, अरे मग ही कुंडी अजून आकर्षित करू शकतो, त्याच्यावर वरळी पेंटिंग करू शकतो, हे काय डिझाईन आहे. मग आमच्याकडे आमचे काही पार्टनर्स पण येतात, म्हणतात आमचा लोगो लावायचा आहे त्याच्यावर. तुमचा लोगो लावायचा काही हरकत नाही. म्हणजे लाईक ICICI फाउंडेशननी आम्हाला जेव्हा फंड केलं होतं धारावीच्या ह्याच्यासाठी किंवा मुंबई महानगरपालिकेचा, आम्ही फक्त रिक्वेस्ट केली की तुमच्या लोगोचा सर कलर थोडासा बदलणार, ह्या 4 कलर पैकी येणार. सुदैवाने ICICI फाउंडेशनचा ऑरेंज असल्यामुळे इट वर्क, बट माइट नॉट वर्क विथ एव्हरीबडी. माइट नॉट वर्क. आता धारावीचा तुम्ही एक जाता एक रेफरन्स दिला, पण मला ते कॅम्पेन बद्दल ऐकायला आवडेल. म्हणजे इन्सेप्शन पासून ओव्हरऑल आता पण ते रन जर होत असेल तर त्याचे कसे अप्रोच तुम्ही केलात, किंवा किती तिथे कुंड्या लावल्या गेल्या, त्याचा इम्पॅक्ट. ऑब्व्हियसली त्याचा एक व्हिडिओ पण युट्यूब वरती आहे, तो आपण करूया शेअर. पण मला ते कॅम्पेन डिझाईन कसं झालं पासनं ऐकायला खूप मजा येईल. तर मी ह्याच्यामध्ये म्हणजे ह्या धारावी आणि पर्टिक्युलरली मुंबई महानगरपालिकेचे 2 ऑफिसर्स, डॉक्टर नारिंगेकर आणि आत्ता डॉक्टर चौबळ. तर ह्या दोघांना जेव्हा मी पहिल्यांदा भेटलो तेव्हा मी फक्त एकच त्यांना विनंती केली की सर, मुलाला परीक्षेला बसायचंय आणि त्याला सर्वात अवघड परीक्षा द्यायची आहे धारावीची, पण तुमच्या परवानगी आणि तुमच्या सपोर्ट प्रमाणे होणार नाही. आणि त्यांना जेव्हा सांगितलं की इनोव्हेशन आहे, तुम्ही पास होणार का फेल होणार हा नंतरचा विषय, मला परीक्षेला बसायला परवानगी द्या. तर ह्या दोन्ही ऑफिसर्सनी, चौबळ सरांनी आणि त्यांच्या अख्खे टीम, धारावीचे जे भानसी म्हणून बघतात ते, त्यांनी इतकं सहकार्य केलं आम्हाला
की म्हणजे आम्हाला तर ती एरिया माहिती नाही, टेरेन माहिती नाही. बरं तिथं थर्ड पार्टी गेलो आणि तुम्ही BMCच्या ह्यानी आलेला नाहीये म्हटल्यानंतर तुम्हाला तिथं काही करता पण येत नाही मुंबई महानगरपालिकेच्या ह्याच्याने. पण त्यांना फंडामेंटली कन्सेप्ट आणि सायन्सवर दे वेर सोल्ड, Sold की out. नाव इट वॉज ओनली क्वेश्चन ऑफ की खरंच चालतंय का, म्हणजे हम्म. आता युद्धभूमीवर आपल्याला उतरायचं आहे. आणि जेव्हा आम्ही मागच्या पावसाळ्यात मागच्या जूनमध्ये लावल्या तर पहिले 3-4 महिने हे टेस्टिंग ते अंडी अट्रॅक्ट करतंय का नाही करतंय, का मारतंय का नाही मारतंय, ह्याच्यावर झालंच नाही. चौबळ सरांनी आणि भानसी सरांनी तेव्हा सगळं टेस्टिंग हे ऑपरेशनल फिजिबिलिटीवर केलं. म्हणजे त्या कुंड्या अशा रस्त्यामध्ये लावलेल्या, जिथनं सगळं ट्रान्सपोर्ट चालतो, पाणी घातलेलं, मुंबईचा तो भयंकर पाऊस, त्याच्यामध्ये ही कागदाची कुंडी तग धरू शकेल का 6-6 आठवडे? आणि त्याच्यामध्ये मग थोडंसं आम्हाला कळालं की स्ट्रेंथनिंग कसं करायला पाहिजे. म्हणजे खरं मुंबई महानगरपालिकेमुळे आणि धारावीमुळे आम्हाला प्रॉडक्ट एन्हान्समेंटसाठी पण मदत झाली. राईट. आणि मग जेव्हा पहिले 3 महिन्याचे रिझल्ट्स पॉझिटिव्ह आले, ऑपरेशनल फिजिबिलिटी पण झाली. मग आम्ही ICICI फाउंडेशनला अप्रोच झालो. तिथं विनीत रुंगटा त्यांचे CFO आणि अनुज अगरवाल म्हणून दोघंही लोकांनाही कन्सेप्ट आवडली. ते म्हणाले प्रिलिम रिझल्ट तुम्ही केलेला आहे, आम्हाला काही हरकत नाही. आम्ही आता पुढचं तुम्हाला फंड करतो. मग ती जर्नी चालू झाली की कुठला एरिया घ्यायचा, डिसीज कुठं जास्ती आहे, टफ टेरेन कुठली आहे. कारण मी जर सांगितलं होतं की मुलाला सर्वात अवघड म्हणजे आपण काय जर का म्हणाल तर UPSCची आपल्याकडे जनरली परीक्षा ही सर्वात अवघड अवघड आहे. कन्सिडर केलेली जाते. बरोबर. आणि त्या अनुषंगाने धारावी वेर इट इज एक 10 लाख लोक राहतात. म्हणजे त्या 2.5 स्क्वेअर किलोमीटरच्या एरियामध्ये, आणि त्याचा एक पोर्शनच आपण घेतला कुंभारवाडाचा. आणि कुंभारवाडा पण घ्यायचं कारण म्हणजे की तिथं कुंभारांचं काम आहे. अहो कुंभारांचं काम म्हणजे पाणी आलं, माती आली आणि त्याच्याबरोबर फर्नेस पण आलं. कारण ते कुंभारांच्या कुंड्या झाल्यानंतर पॉटरी Bake करावं झाल्यानंतर लागतं ते कसं हिट करणार तुम्ही. बरोबर. ते असून पण तिथं डेंगी मलेरियाचा प्रादुर्भाव होता आणि तुम्ही लोकांना सांगू शकत नाही ना, उपजीविकता आहे त्याची त्याच्यावर. इट इज हिज लिव्हिंग, हिज ओनली सोर्स ऑफ इन्कम. तुम्ही कुंभारांना आणि एक मोठ्या स्किलला सांगू नाही शकत की पाणी नका करू. आणि मुंबईची महानगरपालिकेची यंत्रणा तर आउटस्टँडिंग काम करते. म्हणजे भारतात अशी कुठलीही महानगरपालिका नाही जेवढे त्या रिदम आणि रिगरनी काम करते. भारतात आम्ही सगळीकडे काम करतो. नॉट अ सिंगल म्युनिसिपल कॉर्पोरेशन इन इंडिया कम्स व्हेरी क्लोज, इवन एनी क्लोज टू व्हॉट मुंबई डज. आणि देर इज अ रिझन दे डू इट, बिकॉज मलेरिया अँड डेंग्यू दोन्ही आहे. बरोबर. आपण पाहिलं आपले यश चोपडा, right, the famous director, he passed away through dengue, and there are so many people that have died because of dengue. That some big names, some industrialists also. Correct. पण तो धारावीचा जेव्हा आम्ही प्रयोग चालू केला गोईंग बॅक, आणि मग त्याच्यामधनं आम्हाला बरेच एक्सपिरियन्सेस आले की किती अंतरावर कुंड्या ठेवायच्या, कशा अजून इफेक्टिव्ह होतील. मग 7-8 फुटावर जरी कुंडी लावली तरी तिथं ब्रीडिंग होतंय का, ब्रीडिंग होतंय. कन्व्हेन्शनली सांगत होतो, काही गोष्टी कन्व्हेन्शनल सायन्सला पण ह्याच्यामधनं डायव्हर्जन म्हणजे वेगळा पॉइंट ऑफ व्ह्यू येतोय की बाबा 8 फुटावर पण ब्रीडिंग होतं. एक मुद्दा. दुसरा मुद्दा असा पण येतो की जनरली कंटेनर स्पेसिफिक ब्रीडिंग असतं, पण आपल्याला आपल्या कुंड्यामध्ये प्रत्येक प्रकारचं डास मिळतात. म्हणजे ओके, सगळ्या प्रजाती पण त्याच्यामध्ये येत आहेत. हे सगळं रिअल लाईफ धारावीचं जेव्हा इम्प्लिमेंटेशन सगळं झालं तर त्याचे रिझल्ट्सही चांगले आले. मग मुंबई महानगरपालिकेचं एक इन्क्युबेटर आहे स्माईल म्हणून, शशीबाला मॅडम तिथल्या प्रमुख आहेत, तर त्यांनी पण मग सहकार्य केलं. आणि मग पुढे आता आपण वर्षभर लावायला चालू केलेलं आहे फॉर नेक्स्ट 1 year पर्टिक्युलरली. आणि मग देन वॉटर विल फाइंड इट्स वे ऑन हाऊ इट गोज टू स्केल वगैरे. आणि रिझल्ट्स आज धारावीचे सायंटिफिकली एवढे चांगले येत आहेत की आपल्या शास्त्रज्ञ, जे आपली सायंटिफिक ॲडवायझरी बोर्ड आहे, त्यांना कॉन्फिडन्स आहे की धारावीचा पेपर लॅन्सेटमध्ये पब्लिश होईल विथ द वर्क दॅट वी आर डुईंग इन, अँड दॅट विल मेक आवर कंपनी truly global, because once you've got anything published in the Lancet, it is of immense international credit and repute. आणि 3 आठवड्यापूर्वी आम्ही एक US कॉन्सुलेटमध्ये जो कार्यक्रम केला त्याच्यामध्ये ICMRचे सायंटिस्ट, इंडियन काउन्सिल ऑफ मेडिकल रिसर्च इज द अपेक्स बॉडी whose validation is supreme not only in India but government of India वर्ल्ड वाईड पण. तर तिथले डॉक्टर हिम्मत सिंग आणि लकीली संस्थेचे डायरेक्टर आपल्या औरंगाबादचे डॉक्टर अनुप अन्वीकरच आहेत. तर त्यांनी पण डेटा आणि हे बघितल्यानंतर म्हणाले की प्रसाद, ICMR विल ऑल्सो नाव गेट
वुड लाईक टू गेट इन्व्हॉल्ड ॲज अ को-पी आणि मग आम्ही त्यांच्याबरोबर पण प्रोसेस चालू केलेली आहे टू बिल्ड अ सायंटिफिक क्रेडिबिलिटी टू इट. शुअर. आता याच्यातले काही रिझल्ट तुम्ही सांगू शकाल का, म्हणजे की इम्पॅक्टच्या दृष्टीने झालेले, एस्पेशली धारावी मधले? शुअर. ना त्याला 2 प्रकारचे रिझल्ट्स आपण मेजर करतो. एक सायंटिफिक डेटा जनरेशन जे असतं ते, आणि दुसरं असतं अॅनिक्डोटल एव्हिडन्स. बरोबर. राईट. सायंटिफिक लोकांना सायंटिफिक एव्हिडन्स लागतो. आपल्याला आणि तुझे जे मेजरली सगळे सोहम व्ह्युअर्स आहेत, आपले लिस्नर्स आहेत, त्यांच्यासाठी शेवटी फरक आहे की मी बाहेर अंगणात बसू शकत नव्हतो कारण भरपूर डास चावत होते. आता मी बसतो, हाफ चड्डी बनियनवर बसतो, डास चावत नाहीत. बरोबर. बरोबर. हा ह्यातला काय म्हणतात त्याला, हे ते सर्टिफिकेशन आहे. राईट. तर इथंच आपल्याकडे चैतन्य हेल्थ क्लबच्या समोर आपले अनिल जोशी म्हणून राहतात. तर त्यांचा अनुभव तू विचारला तर त्यांच्या त्या 3,000 स्क्वेअर फूटच्या बंगल्यामध्ये त्यांचा अनुभव इतका सुंदर आहे की दुपारी झोप येत नव्हती आई वडिलांना, मग ते स्वतः बॅट घेऊन डास मारायचे वगैरे. आणि आता त्यांनी कुंडी लावल्यानंतर अगदी बाहेर लिटरली बनियनवर बसून माणूस वेदर एन्जॉय करू शकतो, पावसाळा असून पण, आणि डास चावत नाही. हा एक अॅनिक्डोटल एव्हिडन्स झाला. असेच अॅनिक्डोटल एव्हिडन्स धारावीमध्ये पण लोकांनी सांगितले की म्हणजे एकतर बाई मॅडम म्हणतात तिथल्या धारावीच्या सिटीजन की रुपये में 12 आना मच्छर कम हुआ और 4 आना बचा है तो भी बचाए नहीं तो वो भी नहीं है. बाकीचे लोक म्हणतात की अहो मागच्या वर्षी डेंगी से इतने साल लोग मरे, ये साल तो एक भी नाही. ह्याच्यातही म्हणजे हे सगळं रिझल्ट बघितल्यानंतर CNN न्यूज 18, आय डोंट नो हाऊ इट रीच देम, बट CNN न्यूज 18 देन डिसाइडेड एक त्यांनी 10 मिनिटाची छोटीशी डॉक्युमेंटरी धारावीवर जे आम्ही काम केलंय ती फीचर केली, ज्याच्यामध्ये ऑब्व्हियसली मुंबई महानगरपालिकेचे लोक आली, ICICI फाउंडेशनचे लोक आली. त्यांनी सिटीजन्सचा बाईट घेतला त्याच्यामध्ये की म्हणजे काय अजून एकीने तर सांगितले की आधी डास एवढे चावायचे, पंखा लावला तरी डास चावायचे, वेपरायझर जरी लावले तरी डास चावायचे, येनकेन सगळे आता आपण जे प्रकार करतो तरी डास चावायचे. पण आता या कुंड्या लावल्यानंतर आता तेही काही लावावा लागत नाही आणि डासही चावत नाहीत. हे झालं अॅनिक्डोटल. आणि दिस इज इम्पॉर्टंट कारण इव्हेंच्युअली एवढं सायन्सवर कोण बघणार नाही. पण सायंटिफिक साईडला आपण जर का बघायला गेलो तर आपण काय एस्टॅब्लिश करतो की आपली कुंडी 7 टाइम्स 7 पटीने, 7x 70% नव्हे 7 पटीने, म्हणजे 100 असेल तर 700 एवढ्या पटीने ती इफेक्टिव्ह आहे 2 गोष्टींसाठी. एक, त्या मच्छरला दुसऱ्या बॉडीमध्ये अंडे टाकायच्या ऐवजी आपल्या बायोट्रॅपमध्ये अंडे टाकण्यासाठी 7 पटींनी जास्त इफेक्टिव्ह आहे. आणि 100% एफिकसी आहे की त्याच्यामधनं ॲडल्टच इमर्ज होत नाही. अमेझिंग. तर अशा त्या 2 गोष्टी थोडं सायंटिफिक व्हॅलिडेशनच्या आहेत की सायन्स प्लस द अॅनिक्डोटल. राईट. आणि ते दोन्ही गरजेचं आहे. अॅनिक्डोटल तर इट इज ऑब्व्हियसली, हो शेवटी ते त्याच्यावरच जाणार आहे जेव्हा मास होणार आहे. कारण पण ह्याच्यासाठी महानगरपालिकेच्या प्रोग्राम्स मध्ये असतील तर तो त्या पद्धती, कारण ह्याचं इसेन्शियली इट इज अ मॉस्किटो पॉप्युलेशन रिडक्शन डिव्हाइस. राईट. सो व्हॉट वी डू इज वी आर रिड्युसिंग द मॉस्किटो पॉप्युलेशन डेन्सिटी. करेक्ट. Very similar to human population density. Correct. Right. Now, okay, we are 8 billion largest. We'll leave that aside. ते आपण बाकीचे पॉप्युलेशन कंट्रोल ह्युमन केले नसते तर प्रॉब्ली आय डोंट नो आतापर्यंत आकडा काय गेला असता. बट लुक ॲट दॅट जर्नी. राईट. दॅट जर्नी कशी स्टार्ट झाली ती ह्युमन पॉप्युलेशन कंट्रोलची, की गव्हर्नमेंट पहिले आले तेव्हा तर CSR नावाची कन्सेप्टही नव्हती. फिलांथ्रॉफी ऑर्गनायझेशन होत्या. पण गव्हर्नमेंट आणि फिलांथ्रॉफी ऑर्गनायझेशन झाल्या. त्यांनी पहिले काम चालू केलं डिस्ट्रीब्युशन ऑफ कॉन्ट्रासेप्टिव्ह फॉर ऑल जेंडर्स वेर पॉसिबल. राईट. मग जेव्हा गव्हर्नमेंट आणि फिलांथ्रॉफी ऑर्गनायझेशन आल्या त्याच्यानंतर मग प्रायव्हेट प्लेयर्स आले. मग लोकांनी आपापल्या ऑफिसेसमध्ये मशीन्स इन्स्टॉल केले. आणि आज आपल्याला दोन्ही जेंडरला कॉन्ट्रासेप्टिव्ह यू नॉट ओनली गेट इट इन द मेडिकल शॉप नेक्स्ट डोर बट यू ऑल्सो गेट इट इन द ग्रोसरी स्टोर दिस डेज. राईट. Similarly, we see the market opportunity of the product of this same device, which it will start, and this will all happen in parallel. म्हणजे it will start with the government and the CSRs, which we have already embarked. प्रायव्हेट मध्ये आपण पेस्ट कंट्रोल कॉर्पोरेशन ऑफ इंडिया PCI जे म्हणतात, आता ते रेंटोकिल PCI, दॅट इज नॉट ओनली द कंट्रीज लार्जेस्ट पेस्ट control provider but the world's largest pest control provider. Right. And they have now taken the product and they are going to ensure that the commercial and the residential
premises Right. can they'll go and do the deployment, all of that, and make sure it's accessible over a राईट period of राईट राईट म्हणजे डिस्ट्रीब्युशन बेसिकली अजून थिन आउट होत जाईल हळूहळू हळूहळू आणि बेसिकली प्रत्येकाला ही कुंडी ऍक्सेसेबल असू राहणारच आहे. शकेल. हो, करावंच लागणार आहे. म्हणजे Amazonवर तर आपण आहोतच, पण मोर इम्पॉर्टंटली रादर दॅन Amazon हा पहिला B2B मार्केट Yes. सेगमेंट जास्ती आहे आणि B2C मी जसं म्हणतो ना तशी इव्हेंच्युअलिटी आहे. अजून एक एक्झाम्पल द्यायचं सांगितलं राहिलं तर VTP रियालिटी नावाचा बिल्डर आहे. हो. त्यांची हिंजवडीची स्लाईट आहे. तिथं प्रॉब्लेम असा होता की दिवसाला 5 लिटर डिझेल हम्म. फॉगिंगसाठी 2दा आणि 30 वेपरायझर्स दर दुसऱ्या दिवशी बदलायचे. हम्म. आणि प्रॉब्लेम होता सेल्स ऑफिसेस मध्ये त्यांच्या, म्हणजे जिथं तुझ्या माझ्यासारखे घर विकत घ्यायला जातात हो, तिथं ते तिथे area. तिथे डास चावायला लागले त्याला. आणि पाठीमागे हटमेंट हा. लेबर कॉलनीचा Yes. हटमेंट आणि हे Yes. दोन त्यांचे इंटरव्हेन्शन होते. आपले एक बाणेरमध्ये पार्टनर आहेत अलाइड पेस्ट कंट्रोल म्हणून, तर त्यांच्याबरोबर आपण जेव्हा काम केलं VTP मध्ये तेव्हा त्या दोन्ही गोष्टी गेल्या. आणि झालं काय की तिथं एम्प्लॉईजना माहिती होतं आधी तिथले की अरे इथं आपल्याकडे डास चावतात, पण गेले 2 महिने झाले डासच नाहीये आणि ही काहीतरी कुंडी लावली आहे ह्याच्यामुळे फरक पडलाय. मग ती लोक त्या ऍडमिन वाल्याकडे येऊन अरे हे कुंडेवाल्यांचा नंबर दे किंवा त्याच्यावर नंबर आहे का, हे आता प्रूव्हन झालं ना ते, मग मला घरी परत ते चालेल का नाही चालेल हे किंतु परंतु शंका नाही मनात, किंवा मी कुठलं व्हिडिओ बघितलाय म्हणून तरी ती किंतु म्हणतू ची परंतुची शक्यता असतेच. पण इथं म्हणजे अरे ऑफिसमध्ये एवढा घन प्रॉब्लेम केला म्हणजे घरी तर माझ्या चालायलाच पाहिजे. सो मी त्यामुळे मला सगळेजण विचारतात इन्क्लुडिंग इन्व्हेस्टर्स की B2C इज अन इव्हेंच्युअलिटी. इट इज गोइंग टू हॅपन वन्स यू डू B2B. आणि आता आमची रेंटोकिल PCIची जी पार्टनरशिप आहे त्याच्यामुळे नाव यू आर टॉकिंग अबाउट 217 लोकेशन्स इन द कंट्री इन 21 states and a team of 5,000 odd people dedicated Deploying to it this. to. So which means by end of this year we'll pretty much cover India with the Rentokill PCI Nice, partnership nice, that we nice, have nice. in place. आता हा सगळा इम्पॅक्ट होतोय हा एक ऑब्विसली इट इज अ व्हेरी नाईस डिलाइट फॉर ऑन्टरप्रेनर. म्हणजे ॲज अ फाउंडर किंवा को फाउंडर तुम्हाला ते खूप छान वाटत असतं. ह्याची एक डोकेदुखीची बाजू असते ती म्हणजे ऑपरेशन्स आणि मॅन्युफॅक्चरिंग ऑफ द प्रॉडक्ट इटसेल्फ. तर ती साईड कशी बिल्ड होत गेली ओव्हरऑल? त्याच्यामध्ये पण इथं म्हणतो ना की जुने मित्र बऱ्याच वेळेला कामाला येतात. तर तसेच माझा एक मित्र शाळेतला दीपक दोशी आणि त्याचा मोठा भाऊ आनंद दोशी, हे दोघही जण एक रविकिरण इंजिनिअरिंग म्हणून विठ्ठलवाडीला त्यांचा गेले 40 वर्ष कारखाना एक्सपोर्ट करतात ते मॅन्युफॅक्चरिंग मध्ये. आणि माझं तसं टेक्निकल बॅकग्राऊंड जरी मॅन्युफॅक्चरिंगचं असलं, प्रोडक्शनचं जरी असलं तरी ते तेवढेच 2-3 वर्ष होते. म्हणजे अलाउड टू कीप टर्म हा सगळीकडे ठप्पा असलेला. आणि नंतर मी बिझनेस आणि सेल्स साईडला गेलो. पण जेव्हा याचं मॅन्युफॅक्चरिंग आणि कसं करायचं, काय कसं करायचं, तर ह्याच्यामध्ये दीपक आणि आनंद आणि प्रीतम तिघही जण, प्रीतमचा थोडासा एन्व्हायरमेंटल सायन्सचा बॅकग्राऊंड होता, केमिस्ट्री रिलेटेड तो आम्हाला मदत मिळाली. बाकीचे आपले सायंटिस्ट होतेच. पण मग त्यांनी ते माझ्या खांद्यावरचं जे तू सर्वात म्हणाला ना अर्ध ओझं की हे करायचं कसं काय, ते टोटली त्यांनी घेतलं. बरं, त्यांनी गेले 40 वर्ष ते व्यवसाय करतायत. ISO 9000 सर्टिफाईड कंपनी आहे, 100% एक्सपोर्ट ओरिएंटेड. कारण आपल्याला उद्या इथं मॅन्युफॅक्चर करून इंटरनॅशनल मार्केट्समध्ये पण जायचंय. सो वी हॅड म्हणालो तसं ना मित्र जो एवढ्या वर्षाचा पाठीमागे, म्हणजे आज तो खरं मदतीला आला आणि त्यांनी तो माझा अर्धा भार उचलला, किंबहुना की उद्या आपण एवढे जीव वाचवणार आहोत. तर त्याचे एक क्रेडिबिलिटी त्यांच्याकडे. देन आय डोंट हॅव टू वरी नाव द ऑपरेशनल पीस ऑफ इट. डिझाईन साईडला आणि स्ट्रॅटेजिक साईडला एकदा लॉक इन केल्यानंतर तू जसं म्हणाला मग तो व्याप्ती जी वाढते डे टू डे एक्झिक्युशन. बिकॉज इट इज व्हेरी डिफिकल्ट. म्हणजे ऐकताना असं वाटतं की अरे तरी अजून वी हॅवंट स्पोकन नंबर्स, की जेव्हा तुम्ही म्हणताय की अख्ख्या देशात आणि इंटरनॅशनल सुद्धा जेव्हा ह्या कुंड्या जातील त्यावेळेस वी आर टॉकिंग अबाउट अ व्हेरी बिग नंबर ऑफ डिव्हायसेस दॅट यू हॅव टू प्रोड्यूस. हो या. तर त्यामुळे जर हे तुम्हाला रिइन्व्हेंट करायला लागणार असलं असतं, समजा जसं तुम्ही म्हणलात की समजा नाही ही फॅक्टरी किंवा ओळखीचे नाही आहेत, तर ते एक मोठं प्रेशर असतं. हो ऍब्सोल्युटली. आणि मला ना एक सेल्समध्ये म्हणजे मी जेव्हा ह्या तिन्ही कंपन्यांमध्ये एनव्हिडिया, HP आणि ऑटोडेस्कमध्ये काम केलं, पर्टिक्युलरली एनव्हिडिया, आणि
एनव्हिडियाचा सीईओ हु हॅपन्स ऑल्सो टू बी माय मेंटर, जेन्सन वांग, ज्याच्याकडनं म्हणजे मला तेव्हा इतकी चांगली अपॉर्च्युनिटी मिळाली की त्याच्याबरोबर एकत्र एवढ्या जवळनं काम करायला. आणि हाऊ हॅज बिल्ड दिस एम्पायर. टुडे इट्स $1 trillion मार्केट कॅप कंपनी. इफ यू टॉक अबाउट आर्टिफिशियल इंटेलिजन्स अँड यू डोंट नो एनव्हिडिया, then there is a big problem. There's a big problem, right? Correct. It's like, I am a developer and I don't know Fortran and C. Yeah, exactly. That's who NVIDIA is. But what he taught was to build networks of the networks of the network, right? And build partnerships, because you alone, तू स्वतः कुठलीही गोष्ट विदाउट पार्टनरशिप्स किंवा विदाउट नाही करू शकणार आहे. स्केल होत नाही. Right, like for example, and this example, it's the largest in where we talk in artificial intelligence in terms of chip, but their contract manufacturing largely was from day one and still largely is with TSMC. Right, which is contract manufacturing. So that is where you will scale, and that's the beauty of scale. Correct. Everything can't be there. Done by you. आता कोक पेप्सीच्या कंपन्या आपण बघा, सगळं स्टँडर्डाइज कोक पेप्सीचं असतं, पण ऍक्च्युअली ती कॉन्ट्रॅक्ट मॅन्युफॅक्चरिंग मध्ये स्केलला चालवली जाते. सो विदाउट दॅट, अँड वी हॅड दॅट विजन की ते स्केल करायचं असेल. द ओनली थिंग इज आय फाउंड समबडी दॅट आय न्यू, आपण म्हणतो तसं नाही, आणि इट हेल्प्स. तिथे फ्रिक्शन कमी राहत नाही, ट्रस्ट फॅक्शन पण. आणि फ्रिक्शन पेक्षाही ना, म्हणजे फ्रिक्शन तर एक, म्हणजे दोघांनी आणि पप्पू भाई म्हणजे आनंदनी पर्टिक्युलरली इतके कॅन्डिड इनपुट्स दिले, कारण तिथे प्रसाद हे चुकतंय बरं का, त्याच्यामध्ये तो संकोच नाहीये, कारण किंवा तिथे ट्रान्झॅक्शन पण नव्हतं. ऍब्सोल्युटली. आणि हिज इंटरेस्ट इज नेव्हर टू मेक मनी. हिज इंटरेस्ट इज टू मेक शुअर की प्रसाद सक्सेसफुल होतोय ह्या एंटरप्राइज मध्ये. दॅट इज सो इम्पॉर्टंट. जिथं पंच होल्स म्हणतो आम्ही त्याला, की भोकं पाडा, म्हणजे लिटरली की हे कुठं चुकतंय, निंदकाचे घर असावे शेजारी, त्यातला तो प्रकार, की बाबा मी कुठं हे चुकेल, हे कुठं हे विल. अँड वेन इट कम्स फ्रॉम समबडी हु हॅज डन इट as 4 decades in in export, in manufacturing, then I never had to worry. अर्ध माझं खांद्याचं ओझं गेलं होतं. खूपच काय म्हणतात त्याला, जर फॉर्च्युनेट आणि हे आहे की प्रोडक्ट साइडला यू हॅड अ लॉट ऑफ गुड एक्सपिरियन्स बिहाइंड यू. राईट. म्हणजे डे 1 ला तुमच्याकडे 40 वर्षाचा एक्सपिरियन्स होता बेसिकली. देयर यू गो. डे 1 ला, राईट, when during the concept stage. आणि दुसरे सायंटिस्ट आहेत, when the scientist came in, like Dr. Ghosh, म्हणजे इंडिया थँक्स Dr. Ghosh for his discovery of guppy fish, Gambusia fish. That is, because of Dr. Susanta Kumar Ghosh, who was the scientist G and former head of ICMR, NIMR, right? आणि घोष सरांनी एवढे, so when you have scientists like Dr. Ghosh, Dr. Lal, आपले डायरेक्टर जनरल सुभाष साळुंके पुण्याचे, अनदर व्हेरी वेल नोन नेम, डॉक्टर ढिंगरा, जेव्हा ही सायंटिस्ट लोक ऑल्सो गॉट इन्व्हॉल्ड अँड दे बिलीव्ड इन व्हॉट वी वर ट्राईंग टू डू. इट हॅज टू सेल. विकलं गेलं पाहिजे, मार्केटिंग. शाहरुख खान सेज दिस की मी ब्रँड अँबॅसेडर असल्यामुळे प्रॉडक्ट विकतं, ही संकल्पना नाहीये. अँड ही सेड दॅट इन पब्लिकली. त्या प्रॉडक्ट मध्ये काहीतरी असायला पाहिजे. इट शुड. सेलिंग इज, मार्केटिंग इज वन थिंग व्हेरी इम्पॉर्टंट, बट सेलिंग ॲट द एंड ऑफ द डे इट लास्ट देअर. आणि मग ते विकायला गेल्यानंतर हे कोण फडके आणि हे कुठल्या IT मधनं काहीतरी कुंडी घेऊन आले, ह्यांनी, राईट. बट देन दीज थिंग्स, टू युअर क्वेश्चन, हाऊ डू यू मेक इट? दीज आर पीपल विथ 40 years of experience who have, these are scientists. Then it builds a very strong credibility wall तयार होते त्याच्या मागे. आणि मग देन प्रॉबेबली द सेलिंग बिकम्स इझी. आणि आता जसं तुम्ही अगेन आपण मगाशी बोलताना पण म्हटलं की व्हॉट अ ग्राउंड टू एक्सपेरिमेंट धारावी. म्हणजे जस्ट लव्ड इट की आता धारावीमध्ये जर वर्क होतंय तर ते कुठेही वर्क होईल, या लेवलचं टेस्टिमोनियल बिल्ड झालं. ऍब्सोल्युटली. आणि मग तिथे की फार तर फार कमर्शियल वरती चर्चा होत असेल. वेन यू गिव्ह लाईक अ 10-minute प्रेझेंटेशन सेइंग की धारावी इज डन आणि इट इज वर्किंग, ठीक आहे, आता किती कुंड्या घ्यायच्या आणि किती तुम्हाला पैसे द्यायचे, हा एक भाग मे बी चर्चेत असू शकेल. आणि तो तेवढाच राहतो, कारण सायन्स इज व्हॅलिडेटेड, सायंटिस्ट आर क्रेडिबलेटर, your manufacturing side is square. So, like Rentokill आल्यानंतर, म्हणजे PC आल्यानंतर, will you able to scale? तुझा प्रश्न विचारला, स्केल होईल का? ओके, स्केलचा इश्यू. These guys know how to scale. एक्झॅक्टली, राईट. त्यामुळे तो प्रॉब्लेम नाहीये, हे नाहीये. आणि धारावीची स्टोरी आहे की इट्स रिअल इम्पॅक्टफुल. आणि लोकांना ते
ते अॅनेक्डोटल पाहिजे. डास कमी झाले का, किंवा आपल्या पुण्यात जे जोशी म्हणतात त्या पद्धतीने, की आता मी बाहेर जाऊन बसू शकतो. ऍब्सोल्युटली. असं त्यांचा एक पॅकेजिंगचा फार मोठा व्यवसाय, म्हणजे इज वन ऑफ द लिडिंग पॅकेजिंग पीपल इन डिझाईन रिलेटेड. म्हणजे आपले काका हलवाईपासून जे बॉक्सेस करतात ते करेक्ट सगळं करेक्ट. ज्यामध्ये डिझाईनमध्ये सुंदर करतात हम्म. अनिल जोशी. पण यु नो द पीपल लाईक देम, म्हणजे जे तो सिटीजन्स व्हॉइस असतात ना, दॅट इज व्हॉट मॅटर्स. आणि मग यु नो देन एव्हरीथिंग एल्स इज यू नीड टू हॅव ऑल ऑफ Yeah, yeah, दॅट, yeah. बट दिस अँड बट ॲज यू राईटली सेड, यु नो बक स्टार्ट्स ॲट धारावी एंड्स ॲट धारावी. म्हणजे मला दुसरं कोणी ट्रायल करायचं म्हटलं तर मी म्हणतो आता अजून काय करायचं राहिलंय. म्हणजे ह्याच्यापेक्षा अजून कुठे डास असतील तर सांगा, आय विल गो. हा, म्हणजे आम्ही तर तेवढे आणि डिझीज वाले ना, म्हणजे वी Yeah, आर yeah, नॉट yeah. टॉकिंग अबाउट द डिझीज साईड ऑल्सो, न्यूसेन्स वाले शुअर, बट मोर ऑन द डिझीज साईड. शुअर. आणि मग आम्ही बऱ्याच कस्टमर्सना आमच्या पण सांगतो की यू वॉन्ट टू व्हिजिट धारावी, प्लीज यु नो. म्हणजे ONGC फाउंडेशन, तुम्हाला समजा CSR सपोर्ट करायचा आहे किंवा अजून कोणाला करायचं आहे तर तुम्ही या, बघा तिथं. अजूनही आम्ही, अँड यु नो टू मी टिल द टाइम आय रन दिस ऑर्गनायझेशन, धारावी विल कंटिन्यू. वी विल नॉट लेट दॅट लूज. कारण द विजन दॅट आय हॅव, अँड इट्स व्हेरी हार्ड. मला चोबळ सर म्हणतात तुझे अँबिशन्स फार असतात रे बाबा. बट यु नो सपोर्ट विथ हिम, विदाउट यु नो द BMC सपोर्ट, इन्सेक्टिसाइड, कीटकनाशक It's विभागाच्या सपोर्ट शिवाय नाही करू शकत. बट माय ड्रीम इज डेंगी मॉस्किटो फ्री धारावी, right? And can we do that? It's not going to happen overnight. It's going to take time. It's going to take sustained effort and proven scientifically. Not just because you walk there and for 1 year every day you walk and एक डास चावला नाही. Scientifically proven. करेक्ट If we करेक्ट can, so करेक्ट. Dharavi till the time I am the head of the organization and we continued with this organization, we are not going to let it lose. डेफिनेटली. आणि आता ह्याच्यात एक मला प्रश्न असा हे होता की तुमच्या आय थिंक लिंक्डइन बायोमध्ये पण लिहिलेलं आहे की इट्स अ फॉर प्रॉफिट सोशल एंटरप्राइज. तर बऱ्याच लोकांना सोशल एंटरप्राइज म्हणलं की असं वाटतं की हे नॉन प्रॉफिटच असेल, किंवा एक मे बी तो एक पर्स्पेक्टिव्ह झालाय तसा. तर सोशल एंटरप्राइज म्हणजे काय, आणि वेन यू से इट इज फॉर प्रॉफिट, तर ते कसं डिकोड लोकांनी करायला पाहिजे, किंवा ओव्हरऑल ह्याच्याकडे बघायला कसं पाहिजे सोशल एंटरप्राइजकडे. करेक्ट. म्हणजे काय असतं की तुम्ही जेव्हा एखाद्या सोसायटील इम्पॅक्ट किंवा सोशल इम्पॅक्टसाठी कुठलंही काम करता, म्हणजे त्याच्यामध्ये आपल्याकडे गाईडलाईन्स आहे, युनायटेड नेशन्सच्या सस्टेनेबल डेव्हलपमेंट गोल्स आहेत, जे 17 SDGs आहेत, राईट. 3 नंबरला हेल्थ आहे, आणि मग हेल्थमध्ये पण बरेच न्यूट्रिशन आहे, बरोबर, फॅमिली प्लॅनिंग आहे, नो मदर अँड चाइल्ड केअर आहे, बरेच आहेत. लाईव्हलीहुड्स एक वेगळा सेक्शन आहे, राईट. की आर यू जनरेटिंग लाईव्हलीहुड्स. मग तुमचं क्लायमेटसाठी आहे का, बिलो वॉटर, बिलो सी, हे सगळे पॅरामीटर्सचे ते SDGs आहेत. So if you're impacting anything which is societal impact, so that's basically social impact. So you're categorized as a social impact organization. Now, what are you doing the social impact for? Are you doing the social impact for as your corporate citizen liability, as an individual liability, as an NGO? Are you doing that? Or are you doing it for profit? That's societal impact, right? And if you look up the word social entrepreneurship or social enterprise, by default it means it's for profit because it's entrepreneurship, right? Okay, but this is so confused that I realized in the older days that I have to still call it, there is no need for me to add that prefix to the word social enterprise ki for profit. But intentionally we wanted to call it out because हे आम्ही जे काम करतो ते धर्मादाय करत नाही होत. आणि मी हे CSR ऑर्गनायझेशन्स बरोबर भरपूर डिस्कस करतो आणि त्यांना स्पष्ट सांगतो की सगळी सोंग करता येतात, हो, पैशाचं नाही करता येत. करेक्ट. बरोबर. मी तुझ्याकडनं मित्र म्हणून शर्ट घेईन, छान सगळं घेईन, गाडी घेईन तुझी, आणि आपण ते कॉलेजमध्ये असताना केलेलं बरोबर. सिंहगडावर आता कुणाबरोबर फिरलं तो नको विषय, पण ते सगळं आपण केलेलं आहे, बरोबर. ह्याची गाडी त्याची गाडी हे सगळं आपण केलेलं आहे, बरोबर. मी तर म्हणजे मित्रांनी तर मला भरपूर मदत केली, त्यांच्यामुळे आज मी उभा आहे. आणि सगळी सोंग करता येतात, पैशाचं सोंग करता येत नाही. आणि पैशाचं सोंग करता येत नाही तर त्याच्यासाठी तो इंटेन्शन असणं, की मग
हावरटपणा किती करायचा हा दुसरा हा प्रश्न वेगळा आला. प्रश्न आहे. हा बरोबर. वेगळा प्रश्न आहे की फारच बरोबर. हावरट दिसतोय बाबा. किती हा मार्जिन म्हणजे- मार्जिन किती हाणायचं Correct, ते that वेगळं. is- that is- बरोबर. that is- हावरटपणा किती करायचा तो वेगळा, पण हम्म. यु नो फंडामेंटली दॅट, म्हणून आम्ही त्याला फॉर सोशल, पण इसेन्शियली देर आर टू काइंड ऑफ पीपल, राईट. हम्म. वन हू वर्क फॉर प्रॉफिट, कॉल इट आउट, who are social enterprises, but the aim is societal impact. That's the Yeah. primary thing. You know, can I save lives? Can I generate livelihoods? आणि मी म्हणजे नोकरी Makes लोकांना देऊ शकतो का, काही स्किल्ड लेबर निर्माण करू शकतो, हे सगळे सोसायटल इम्पॅक्ट, Right. सोशल इम्पॅक्टच्या गोष्टी. हम्म. आणि मग त्याच्यामध्ये तो मी, दॅट इज द फर्स्ट थिंग, अँड देन आय डू इट फॉर प्रॉफिट. सर्टन यू हॅव एनजीओज विच डू नॉट डू ओनली फॉर प्रॉफिट, राईट. हम्म. तिथं तो बेसिकली Right. दोन फरक येतो. आणि ते दुसरंही वाढायचं कारण म्हणजे गव्हर्नमेंट ऑफ इंडिया आहे की जे CSR स्पेंड मॅन्डेट झाले की बाबा हो. तुमचा एक्स पर्टिक्युलर एवढे- रेव्हेन्यू असेल, प्रॉफिट तेवढं तुम्ही जर का दाखवलं तर तुम्हाला त्याच्या X% हे तुम्हाला Benefit मिळतं या तुम्हाला. सोशल कॉज 17 SDG मधले राईट राईट राईट. स्पेंड करणं मॅन्डेटरी कंप्लायन्स मध्ये, म्हणजे दे हॅव टू ऑडिट इट फॉर दॅट. रजिस्टर ऑफ कंपनीज कॅन, तुम्ही जर का तुमचे ते फाइंडिंग्स आणि रिपोर्ट त्यांना Submit पटले नाही नाही, केले. म्हणजे जसं ऑडिटेड रिपोर्ट्स वगैरे Yeah, yeah, जातात, yeah. तर ते नाही पटले तर दे कॅन फाईन यू. पुट अ शटर डाऊन. फाईन इज Fine is just one. ऑल लेजिस्लेटिव्ह Right. पॉवर्स इन द फ्रेमवर्क, इन द गाईडलाईन ऑफ द लॉ टू Sure. डू इट. त्यामुळे Sure, तो sure. एनजीओचा आणि CSR हा सेगमेंट वाढला, आणि मग ते कन्फ्युजन झालं की सोशल इम्पॅक्ट म्हणजे फॉर प्रॉफिट असतं का नॉन प्रॉफिट असतं, हम्म. अशा पद्धतीने. कारण की सोशल एंटरप्राइज म्हणल्यावरती इनव्हेरिएबली असं बऱ्याचदा लक्ष वाटतं की अरे मग तुम्ही हे पैसे का घेताय, म्हणजे तुम्ही हे फुकट द्यायला पाहिजे. करेक्ट असा तो एक आउटलुक हे होतो. करेक्ट. आणि ते नाही गो बॅक, आणि वी इफ यू कनेक्ट द सेम डॉट्स टू आर प्रॉडक्ट, आणि आणि हे मुंबई महानगरपालिकेचे चोबळ सर एकदा म्हणाले पण होते की लोकांची अशी अपेक्षा की महानगरपालिकेने सगळं फुकट द्यावं. नाव वी गो टू द ह्युमन पॉप्युलेशन साईड, राईट. ह्युमन पॉप्युलेशन कंट्रोल काय सगळ्यांनाच फुकट वाटून झाला नाही. मार्जिनलाइज सोसायटीला तो दिला Yes. गेला, जे अफोर्ड करू शकत होते त्यांना तो अफोर्डेबल मध्ये आणला गेला आणि केलं गेलं. आजही स्लम्स मध्ये किंवा बाकीच्या ठिकाणी ह्युमन पॉप्युलेशन कंट्रोलचे मेजर्स डिस्ट्रीब्यूट होतातच होतातच. ना, आणि Exactly. वेगवेगळ्या जेंडरसाठी वेगवेगळे प्रकार कॅम्प्स चाललेले जातात. बरोबर. तुम्हाला तर त्या सगळ्या गोष्टी होत्या, कंटिन्यू होणार आहेत. म्हणजे इट शुड बी फॉर द मार्जिनलाइज्ड पीपल हू कॅन्ट Societies. अफोर्ड Right, इज देअर, right, बट right. पीपल हू कॅन अफोर्ड, Yeah, they absolutely. should come forward and participate in various measures for societal impact. Hmm. आणि म्हणून आम्ही तो क्लिअरली कॉल आउट करतो की टू अवॉइड दॅट क्वेश्चन की फुकट का नाही मिळत मला, सर. वी नाही नाही मेक सेन्स. आता ह्याच्यात इको बायो ट्रॅप जेव्हा आपण म्हणतो तेव्हा अजून आता फ्रॉम अ काय म्हणतात त्याला हसलिंग पॉइंट ऑफ व्ह्यू, आर यू लुकिंग ॲट सम अदर ट्रॅप्स फॉर अदर डिसीजेस, असं काही चालू आहे रिसर्च ऑर वॉट एव्हर? there, I mean, see, fundamentally it is built for any species that breeds in water and is a nuisance or is dangerous, Right. Either mosquitoes, you either get dengue, malaria, chikungunya, or then they're of nuisance value. Right. We'll worry the nuisance value later, but as a lethal eye. Sure. So if there is any species which does that similarly, that behavior which is a missing link, then we might repurpose it. There are a couple of thoughts going on for different criteria, but too premature to talk about Right, it. right, But there right, is a line of obviously. thinking, Sure. to see what next. Also, probably to look at different size, shape, and form of the device to make it more effective transportation, more whatever we could do to better it. करेक्ट. कारण की आता याच्यात तुमची स्केल पण मॅसिव्ह होऊ शकते इन कमिंग इयर्स. तर त्याच्यात हाऊ इज युअर टीम स्ट्रक्चर्ड ओव्हरऑल? Sales. So सेल्स किंवा ओव्हरऑल ऑपरेशन, डिस्ट्रीब्युशन, कोण कुठे जाते, मॉनिटरिंग? the good part is we were startup. I mean, we are still a startup. I just raised 3 crores of funding for a 20 crore valuation about a month and a half back. Next raise happens sometime in March, and this is predominantly on the sales side. Next year is when we will invest capacity in the manufacturing. Right. Not this year. This year is all, rubber has met the road. Now
this has अभी to भागने sell. का है. Yeah, this has to sell. So Right. the sales, so we are planning on that, during this race, next race also. We have sales team, we have team in Delhi, I have people in Mumbai. Although me जेव्हा चालू केलं होतं, another friend of mine whom I worked for about 2 decades, decided, when he was a perfect fit, कारण I realized की आपल्याला customer success organization build करणं important. Not about the product, but making sure customers are successful in the senses they see the impact of the product. Right. So Nitin in Mumbai, does that. And we have our teams, Rimpa and Vivek and Nehal in Mumbai. We are hiring people in South. That side and manufacturing, it's a question of scale. So, right. That Anand and Deepak are, I mean, that's me saying, अर्धा खांदा खांदा, माझा exactly. लोड घेतलाय. मला दोघं जण म्हणतात की दिवसाला 10 लाख करायचे आहेत का, आमची तयारी आहे. सो ओके बाबा, सो वी आर रेडी टू दॅट साइड. ऑर्डर घेऊन ये फक्त, तू डोंट वरी ऑन द. सो मॅन्युफॅक्चरिंग सप्लाय चेन is sorted even at scale. I'm not worried. आणि आता रेंटोकिल PCI सारखा जेव्हा आमचा पार्टनर टायअप झालेला आहे, म्हणजे यू आर टॉकिंग अबाउट 200+ locations in the country, 5,000 sales people, and deployment 21 states. Sure, just matter of time. Absolutely. आणि मग आता आम्ही जाऊन त्यांना ट्रेन करून, त्यांचे FAQ करून, त्यांनी कुठं, तुझे जे प्रश्न होते कुठं लावायच्या कुठं नाही लावायच्या, डूज डोंट्स काय, ते करणं, ट्रेन द ट्रेनर करणं गरजेचं. बट इट्स गोइंग टू बी एन इनडायरेक्ट मॉडेल, 100% indirect, which I told you, right? What Jensen told me, the NVIDIA CEO, right? When we learned from him, right, and we built it up together, right? Build a network of the networks of the networks. Absolutely. Right? That's how you will achieve scale. Sure. So आता म्हणजे आय एम जस्ट ड्रॉइंग अ पॅरलल ओव्हर हिअर, पण मे बी तुमच्या कॉर्पोरेट मधला जेव्हा एखादा दिवस हल्ली आठवतो का, आणि व्हॉट डू यू फील की त्यावेळेस ती घाई असते ऑफिसला जायचं, हे काम आहे ते काम आहे, आणि आत्ता वेन यू आर रनिंग सो हार्ड फॉर अ व्हेरी बिग इम्पॅक्ट, तर हाऊ डू यू फील लुकिंग बॅक, की डिफरन्स म्हणा किंवा काय, व्हॉट इज द फिलिंग? तुझा टी शर्ट इतका छान आहे ना, अशक्य बिझी लिहिलेला, तर त्याच्यामधलं फक्त ते अशक्य हे वाक्य काढून आपण उगाचच म्हणूया, आणि तो मी माझ्याकडे लावीन तुझ्या आन्सरला की उगाचच बिझी. त्या कॉर्पोरेट लाईफ सायकल मध्ये लक्षात आलं की आपण उगाचच बिझी होतो, उगाचच. प्रायोरिटायझेशन हा कन्सेप्ट नव्हता. साहेबांनी फोन केला किंवा हे टार्गेट आहे त्याच्या पाठीमागे पळतो, राईट. द स्टार्किंग डिफरन्स दॅट आय फाइंड फ्रॉम क्विटिंग कॉर्पोरेट लाईफ, paying income tax in 8-digit figure and that kind of to today is the time that I get to spend with my family. माझ्या मुलाबरोबर मला कधीही ना, त्याचं लहानपण मी मोठं होताना पाहिलेलंच नाही. अँड दॅट्स वेअर माय वाईफ स्टूड बिहाइंड अँड शी कॅरीड दॅट एंटायर बर्डन ऑफ द शोल्डर्स. आई वडील बहीण घरी होते. सो आय नेव्हर हॅड टू आय वॉज लिव्हिंग आउट ऑफ अ सूटकेस, राईट. 300 फ्लाइट्स in a year. Every week is either a new city or a new country, and if you are in the new city, then multiple cities in a week. That is how rigorous it was. But now the quality time that I get to spend with family, आपल्याला स्वतःच्या आपल्या गोष्टी प्रायोरिटाईज करता येतात की मला कुठली करायची आहे, कुठली नाही करायची. इज दिस रिअली इम्पॉर्टंट, राईट? नो, दिस कॅन वेट, राईट. म्हणजे मग नाही, आता मुलाची ही गोष्ट आहे, ही महत्वाची आहे. सो आय एम नॉट डुईंग दिस, आय एम प्रायोरिटायझिंग दिस, ऑर मला बायको पण म्हणते गेले 1.5-2 वर्षात फॅमिलीचे माझे सोशल एंगेजमेंट्स गेल्या 2-3 वर्षात पण जास्ती वाढले आहेत. म्हणजे प्री कोविड थोडंसं आणि पोस्ट कोविड पण, नाव दॅट वी आर टोटली आउट ऑफ द लॉकडाऊन, तर त्या पण वाढलेल्या आहेत. हे कधी ना आधी मी विचारही करू शकत नसतो, कारण ते सकाळची फ्लाईट आहे आणि हे. तो दॅट फ्लेक्झिबिलिटी इज देअर. अँड इट वॉज नॉट दॅट, देर वर ऑल्सो पीपल, देर वॉज अ टीम अंडर यू हु वॉज वर्किंग फॉर यू over there. Correct. Not nothing that both sides were equal. Yeah. But this was one big change. To that stealing your coat from your teacher, that was ugaचच busy. आता hindsight मध्ये उगाचच. And it's a very good perspective to bring in for the listeners also. किंवा एकंदर स्टार्टअप मध्ये जनरली असं म्हणतात की तुम्ही खूप काम करता, विच इज ट्रू. बऱ्यापैकी तुम्ही वर्क आवर स्ट्रेच होतात, विच इज ऑल्सो ट्रू. पण ॲज यू राईटली सेड की तुम्हाला प्रायोरिटाईज करता येतं वन्स यू नो की यू हॅव टू प्रायोरिटाईज.
तिथनं तो वेळ मिळणं, कारण बऱ्याचदा तेही लोकांना असं वाटतं की अरे सोशल लाईफ कमी होते ह्याच्यामुळे, सुट्टी नसते. की आता तुम्हाला मे बी संडे ऑफ असा कधी नसतो. जरी तुम्ही ऑफ घेतला तरी वेगळे वेगळे विचार चालू असतात, मीटिंग असतात. इफ यू समबडी कॉल्स यू कॅन गो, ह्या सगळ्या गोष्टी होतात. तर तो पर्स्पेक्टिव्ह इज ऑल्सो व्हेरी नाईस आणि ॲडमिरेबल की you can get time to spend with your family when you are running a decently sized and fast paced startup. Oh yeah. Intentional. You just have to be intentional. When you Exactly. realize, see, startup मध्ये एक सर्वात प्रॉब्लेम काय होतं माहितीये का? And this prioritization, if you are not good at it, Yeah. I can 100% guarantee you it is a failure recipe for your startup. Correct. 100%. If somebody asks me what is the failure recipe for us, people ask success recipe, Yeah. right? I say फेलियर रेसिपी काय स्टार्टअप, इफ यू आर नॉट एबल टू प्रायोरिटाईज. की मला 10 गोष्टी करायच्या असतात, माझ्याकडे रिसोर्सेस कमी आहेत. म्हणजे आम्ही तेव्हा ना एक गोलपोस्ट करत असताना मोर बिझनेस साईड बट इन्व्हेस्ट डायव्हेस्ट म्हणत असतो, राईट? सो इफ आय एम गोइंग टू इन्व्हेस्ट इन 2 थिंग्स, I have to divest one thing. Right. I have to divest one thing, you know. And if I'm going to invest in 4 things, then I have to divest 2 things. So invest, divest, you know, that's what the corporate life, you know, when we were running this massive business, is there has to be a balance between invest, divest, which is essentially what they are telling you is goddamn prioritize करा रे. You just खरंच गरजेचं आहे काय हे खरं. अँड वन्स यू डू दॅट, कारण स्टार्टअपला 15 गोष्टी करायच्या असतात. मला फंड रेझिंग करायचं, मला हायरिंग करायचं, मला कस्टमरला पण भेटायचं, मला ह्याच्याशी पण बोल. ह्यातलं प्रायोरिटायझेशन मध्ये काय, विच इज गोइंग टू बी द लो हँगिंग फ्रूट फॉर द मॅक्सिमम इम्पॅक्ट, स्ट्रॅटेजिक इन नेचर, लॉंग टर्म विजन, ह्या सगळ्याचं करून यू हॅव टू प्रायोरिटाईज. ॲज लॉंग एज यू डू दॅट, देन यू आर फाईन. आणि ॲट द एंड ऑफ द डे ना, इट्स यु नो, इफ यू हॅव टू अचीव, राईट, इफ यू हॅव टू अचीव समथिंग that has never been achieved before, then you have to do things that have never been done before. As simple as that. जे गोष्ट साध्य करायची आहे, जी कधीच आतापर्यंत साध्य झाली नाहीये, तर तुम्ही जे करताय तेच करत गेलं तर तिथं पोहोचणार कसं? मार्ग बदलायला पाहिजे ना. मला कात्रजवरनं जर का कर्वेनगरला यायचं असेल आणि मी रोज तोच रस्ता घेतोय आणि मला 40 मिनिटच लागणार आहे, तर मला तो तेवढा वेळ लागणारच आहे. मला मार्ग बदलून किंवा मग मला वाहन बदलायला पाहिजे, राईट? वरती हेलिपॅड बांधून मग डायरेक्ट उतरायला पाहिजे, म्हणजे मी 5 मिनिटात राईट पोहोचतो. सो you have to do different things, you know. You can't do the same thing and expect की रिझल्ट तोच येईल. अरे इनपुट बदललं तर आउटपुट बदलेल ना, इनपुट तेच ठेवलं तर आउटपुट तेच. वेगळं काय आहे? मग आपण विचार करतो अरे काहीच होत नाही काय, अरे पण मग नाही होते तर मग ते काहीतरी बदलायला पाहिजे. And you have to be quick learner. म्हणजे ना, you have to really be agility हा स्टार्टअप मध्ये दुसरा you can't sit there. Every day is a new day. Every day is a new opportunity. And you have to be agile to change at speed of light. The speed of light is, you know, time plus quality. So not just the pace, but the quality of execution also. Sure. You have to be at speed of light. You have to have agility. करेक्ट. आणि बऱ्याचदा ना फेलियर पण आपण फेलियरच्या लाईटमध्ये बघितलं नाही तर जास्त मजा येते. म्हणजे स्टार्टअपमध्ये की बऱ्याचदा खूप लोक आता फाउंडर्स पण बरेचसे भेटतात ना, त्यांना असं वाटतं की अरे नाही हे नाही वर्क होते तर दिस इज अ फेलियर. तर ती स्टेप वाईज फेल्युअर असू शकतं, पण जसं व्हॉट यू राईटली सेड की इफ यू चेंज द स्ट्रॅटेजी किंवा टॅक्टिकली तुम्ही चेंज केल्या गोष्टी, तर मग ते फेल्युअर असायचं काही कारण नाही. म्हणजे ते आपल्याला वेळच नसतो तेवढा फेल्युअर आहे का नाही बघायला. You know, when we hired this new people and you know, this is again my learnings in all the corporate. These are all companies that I worked for who gave me immense the people that I worked for who ज्यांनी मला भरपूर you know फ्रीडम पण दिला. आणि ज्या गोष्टी मी शिकलो, आम्ही त्याला FFF म्हणतो. म्हणजे आपल्याकडे टेप रेकॉर्डरवर जुन्या याच्यामध्ये FFF नावाचं बटन असायचं फॉर पीपल हू नो व्हॉट अ टेप रेकॉर्डर इज. राईट. FFF नावाचं बटन असायचं. सो त्याला आम्ही म्हणतो फेल फास्ट फॉरवर्ड. आय वॉन्ट टू फेल टुडे, राईट नाव, बट यु नो आम्ही म्हणतो की वेर वी आर बिल्डिंग द ऑर्गनायझेशन इज मिस्टेक्स आर okay. We encourage mistakes to happen as long as those mistakes are not repeated. Because then they are blunder. रोज नवीन चूक करू, राईट, आणि त्या चुकीपासून शिकू की ह्या रस्त्यावर जायचं नाहीये. होणार काय माहितीये का सोहम, एका दिवसानी
अरे सगळ्या चुकाच बंद होणार आहेत, मग रस्ता कुठला राहतो? एक्झॅक्टली शिखरावरचा. एक्झॅक्टली. पण ते आपल्याला प्रखर्षाने वी हॅव टू बी इंटेन्शनल अबाउट इट, की हो ही इथं चूक झालेली आहे, या रस्त्याने जाऊन चालणार नाही. नवीन चुका करत जाऊ ना, कुठंतरी संपणार आहे. वर्ष 2 वर्ष 4 वर्ष. आणि पर्सिव्हरन्स लागतो स्टार्टअपसाठी. सॉलिड पर्सिव्हरन्स लागतो. इट इज नॉट इझी. इट इज ऍब्सोल्युटली नाही. येस येस येस. आणि व्हॉट आय लाईक्ड अबाउट यू इज की तुमचा कॉर्पोरेट एक्सपिरियन्स इज प्रिटी लॉंग. म्हणजे आणि सुरुवातीपासून तुम्ही स्टार्टअप्समध्ये यू आर नॉट ड्वेलिंग इन स्टार्टअप्स पर से. आणि तो चेंज जो आहे की इतके मे बी 2 decades ऑफ एक्सपिरियन्स इन कॉर्पोरेट लाईफ, जम्पिंग इन टू अ न्यू आयडिया विच इज अगेन सोशल ऑन्टरप्रेनरशिप सारखा इट इज अ डिफिकल्ट पिटफॉल बऱ्याच लोकांसाठी. तर तो छान आहे. आय थिंक लर्निंग्स पण खूप भारी आहेत. आता लोकांना ह्या तुमचं जे प्रॉडक्ट आहे ते Amazon वरती मिळेल असं तुम्ही म्हणताय. आहे तर सो पीपल कॅन बाय दॅट. आणि त्यांनी कुठल्याही रेंटोकेल पीसीआय तुम्हाला सांगितलं, जसं 21 स्टेट आणि 271 लोकेशन. रेंटोकेल पीसीआयच्या पेस्ट कंट्रोल कॉर्पोरेशन ऑफ इंडियाच्या कुठल्या ऑफिसेसला फोन करून सांगितलं की आम्हाला मच्छरसाठी इको बायो ट्रॅप पाहिजे, तर गाईज विल बी with audience. That is how it is going to scale and make sure that we reach everybody. Na? Dunzoing might not necessarily get us there. अमेझिंग. प्रसाद, खूपच मजा आली. Thank you so much. आणि एक्सपिरियन्स शेअरिंग फार छान झालं. ऑब्व्हियसली इम्पॅक्ट तर मोठा आहेच आहे. आय विल एनकरेज पीपल टू गो अँड चेक युअर साईट. आपण लिंक्स पण शेअर करू. युट्यूबवरती पण जे 2-3 व्हिडिओज आहेत त्याचेही मी टाकतो. आणि यू आर डुईंग अ फॅन्टॅस्टिक जॉब. एनिथिंग अँड एव्हरीथिंग विच यू नीड, काही मदत लागली तर मी आहे. आणि आय विल बी हॅपी टू हेल्प इन एनी कपॅसिटी. थँक्यू सो मच. इट वॉज डिलाइटफुल टॉकिंग टू यू. मजा आली खूप. आणि आय होप द ऑडियन्स ऑल्सो लाईक इट. त्यांनी एवढा वेळ ऐकलं तर त्यांचे पण मनापासून धन्यवाद. कदाचित फॉर्च्युनेटली ऐकतात, सो विच इज गुड. आय होप द कंटेंट वॉज राईट that they listen to it and probably get some insights into pitfalls of entrepreneurship. And that thing that I म्हणजे म्हणालो ना की one that failure recipe is more important than the success recipe. Right. That one thing is, if you are not able to prioritize and be agile. As long as all budding entrepreneur त्यांना दोनच गोष्टी, की बाबा फेलियरचं घाबरू नका. म्हणजे मेक मिस्टेक्स, लर्न फ्रॉम देम, मेक शुअर दे आर नॉट रिपीटेटिव्ह. कारण मग मिस्टेक आणि ब्लंडर मधला तो एक थिन लाईन ऑफ डिफरन्स आहे. मग तो ब्लंडर होऊन जातो. सो डोंट डू दॅट. अँड have stay laser sharp focused, have perseverance. That's it. Life's going to be fine. Right. So we'll end there. आणि थँक्स अ लॉट प्रसाद वन्स अगेन. थँक्यू. तर मंडळी, अशाच एखाद्या इंटरेस्टिंग ऑन्टरप्रेनरवर गप्पा मारण्यासाठी किंवा एखाद्या स्टार्टअप विषयी जाणून घेण्यासाठी आपण भेटूया पुढच्या मंगळवारी. तोपर्यंत राम राम.